हॅलो फ्रेंड्स, मी अमृता. नवीन आयपनमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत. आपल्या चॅनलवरती मी प्रेग्नन्सी केअर आणि बेबी केअर व्हिडिओ रोज आणत असते. त्यामधलाच आज आपण प्रेग्नन्सी केअरमधला एक भाग बघणार आहोत. मेडिकल क्लेम ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपल्याला प्रेग्नन्सीच्या दरम्यान लागत असते. मेडिकल क्लेम कसा काढायचा, त्याला कोणते डॉक्युमेंट्स लागतात, त्याचे टाईप काय आहेत, आपण त्याला अप्लाय कसं करू शकतो किंवा फॉलोअप कसं घेऊ शकतो, त्यासाठी कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता लागते, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या आजच्या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत. सो तुम्ही जर प्रेग्नंट असाल तर हा व्हिडिओ पूर्ण नक्की बघा. व्हिडिओच्या शेवटी काही टिप्स तुम्हाला सांगितलेल्या आहेत ज्या की तुम्हाला क्लेम काढताना इझी जातील. सो आज मी माझा स्वतःचा सेल्फ एक्सपिरियन्स सांगणार आहे, ज्यातून तुम्हाला या क्लेमबद्दलची सगळी माहिती भेटेल. चला तर मग सुरुवात करूया. तर फर्स्ट स्टेप आहे की तुमच्या इन्शुरन्समध्ये तुमची डिलिव्हरीचा एक्सपेन्स कवर आहे की नाही हे चेक करून घ्यायचं. तुम्ही जर जॉब करत असाल किंवा तुमचे जर हस्बंड जॉब करत असतील तर त्यांच्या त्या इन्शुरन्सच्या क्लेममध्ये मॅटर्नल डिलिव्हरीचा क्लेम आहे की नाही हे तुम्ही अगोदरच चेक करून घ्यायचं आहे. सेकंड स्टेप आहे इन्शुरन्स क्लेमसाठी लागणारी डॉक्युमेंट्सची लिस्ट. सो चला तर आपण आता बघूया की मी काय काय लिस्ट तयार केली होती. सो फर्स्ट आहे तुमच्या दोघांचे आधार कार्ड. तुमचं आधार कार्डवरती तुमच्या हस्बंडच्या नावाचं नेम चेंज हवं, ज्यामुळे तुम्हाला कोणतीही अडचण येत नाही. सेकंड, हॉस्पिटलचे सगळ्या प्रकारचे बिल्स आणि सोनोग्राफी. थर्ड, मेडिकल बिल्स. फोर्थ, जे फायनल हॉस्पिटलचं बिल असतं त्याची एक प्रिंट. फिफ्थ आहे क्लेम फॉर्म. तर जर हॉस्पिटल कॅशलेस असेल तर या सगळ्या गोष्टी होऊन जातात, आणि रिअम्बर्समेंट असेल तर तुम्हाला त्याचे वेगवेगळे फॉर्म्स लागतात. तो एक टिप आहे की हे सगळे जे हॉस्पिटलचे बिल्स आणि मेडिकल बिल्स आहेत त्याच्यावरती याची सगळ्याची व्यवस्थित प्रिंट हवी, जी की स्पष्ट दिसायला हवी. त्याच्यामध्ये कोणताही एरर यायला नाही पाहिजे, कारण हे सगळे डॉक्युमेंट्स मेडिकल कंपनीकडे स्कॅन होतात. सो तुमचे जे डॉक्युमेंट्स व्यवस्थित विजिबल नसतील तर तो क्लेम रिटर्न येतो. त्यामुळे प्रत्येक बिलवरती हॉस्पिटलचा शिक्का आहे की नाही आणि प्रिंट व्यवस्थित आहे की नाही या सगळ्या गोष्टी तुम्ही चेक करायच्या आहेत. सो थर्ड पॉईंट आहे की तुम्ही इन्शुरन्स कंपनीला अगोदरच नोटिफाय करून ठेवायचं आहे की आम्हाला अशा प्रकारचा एक्सपेन्स येणार आहे आणि आम्ही अशा प्रकारचं अप्लाय करणार आहोत डिलिव्हरीसाठी. तुम्ही ज्या हॉस्पिटलमध्ये स्वतःला ॲडमिट करून घेणार असाल किंवा तुमच्या घराच्या आसपासची जी कॅशलेस आणि रिअम्बर्समेंटची जी हॉस्पिटल्स आहेत त्याची तुम्ही लिस्ट काढून ठेवू शकता, आणि त्याच योग्य त्या हॉस्पिटलमध्ये तुम्ही तुमची ट्रीटमेंट करून घेऊ शकता. ज्यामुळे तुम्हाला जर कॅशलेस असेल तर एक फक्त फॉर्म सबमिट केल्यावरती तुमची सगळी प्रोसिजर ऑनलाईन होऊन जाईल, आणि रिअम्बर्समेंटमध्ये ही सगळी कागदपत्र तुम्हाला सबमिट करावी लागतील. स्वतःला पहिल्यांदा पैसे भरायला लागतील पूर्ण ऑपरेशनचे. त्याच्यानंतर तुमच्या खात्यावरती 1 ते 1.5 महिन्यांनी जेव्हा क्लेम पूर्ण होतो त्यावेळेला तुमच्या खात्यावरती ती रक्कम येऊन जाते. फोर्थ स्टेप आहे की जे आपण हे डॉक्युमेंट्स तयार केलेत ते सगळे डॉक्युमेंट्स एका फाईलमध्ये ठेवून हे सगळे डॉक्युमेंट्स इन्शुरन्स कंपनीला जाऊन तुम्हाला द्यावे लागतात, किंवा इन्शुरन्सचा एजंट येतो आणि ती सगळी कागदपत्र घेऊन जातो. हे सगळं जर तुम्ही ऑनलाईन अप्लाय केलेलं असेल तर त्यामध्ये तुम्हाला त्याचा ट्रॅक दिसतो. तो ट्रॅक तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये बघू शकता की त्याची अप्रुव्हल्स झाले आहेत का, डिनाईड झालं आहे, या सगळ्या गोष्टी तुम्ही ऑनलाईन चेक करू शकता. जर डिनाईड झालेला असेल तर ते कोणत्या रिझननी झालं आहे, तुम्ही कस्टमर केअर जे मेडिकल क्लेम असतं त्या कंपनीच्या कस्टमर केअरशी तुम्ही बोलू शकता, आणि मग तुम्ही परत डॉक्युमेंट सबमिट करू शकता, फॉलोअप घेऊ शकता. या सगळ्या गोष्टी तुम्ही ॲक्टिव्हली करायच्या आहेत, ज्यामुळे तुमचा क्लेम लवकर होण्यात तुम्हाला मदत होईल. आता मी माझा एक्सपिरियन्स सांगणार आहे. मी TCSमध्ये जॉब करत होते, त्याच्यामुळे मी मॅटर्निटी लीववरती गेल्यावरती मला मेडीबडीचा क्लेम मिळाला होता. सो आम्ही हे सगळे डॉक्युमेंट्स तयार केले होते. ज्या दिवशी आपली डिलिव्हरी पूर्ण होते आणि 3 दिवसांनी आपल्याला डिस्चार्ज मिळतो त्या दिवशी आम्ही हे सगळे डॉक्युमेंट्स गोळा केले होते. त्याचबरोबर मेडीबडीच्या ॲप्लिकेशनवरून एक रिएम्बर्समेंटचा फॉर्म आपल्याला मिळतो, ज्याची प्रिंट जर तुम्हाला हवी असेल तर मी ती डिस्क्रिप्शनमध्ये जोडते. तर रिएम्बर्समेंटचा फॉर्म काढून एक कॉपी त्याची आपण भरायची असते, दुसरी कॉपी हॉस्पिटलला द्यायची असते. या सगळ्या डॉक्युमेंटची एक फाईल बनवायची असते, जी की आपण जाऊन आपल्या कंपनीतल्या HR ला किंवा इन्शुरन्स एजंटला द्यायची असते. सो आम्ही ती HR ला दिली होती. त्यानंतर माझा क्लेम प्रोसेस झाला होता. माझा क्लेम मला मेडीबडीच्या ॲप्लिकेशनमध्ये दिसत होता. स्टेप बाय स्टेप 2 ते 5 दिवसात तो क्लेम झाला होता. पण मला लास्टला एक एरर आला होता. मेडिकल बिल्सच्या एक्सपेन्सचा प्रिंट व्यवस्थित दिसत नव्हती. सो मी पुन्हा फॉलोअप घेतला, ती प्रिंट पुन्हा नव्याने घेतली आणि पुन्हा सबमिट केली. त्यानंतर जो अर्धा उरलेला क्लेम होता तो मला नंतर आला.
आणि जी अर्धी उरलेली रक्कम होती ती मला अगोदरच येऊन गेली होती. सो बेसिकली कॅशलेसमध्ये आपण फक्त कागदपत्र सबमिट करायची असतात आणि आपल्याला कोणतेही पैसे येत नाहीत. सगळं इन्शुरन्स कंपनीकडूनच मॅनेज केलं जातं आणि हॉस्पिटल थ्रू. आणि रिअम्बर्समेंटमध्ये आपल्याला सगळा खर्च भरावा लागतो आणि त्यानंतर आपला जेव्हा क्लेम अप्रूव्ह होतो त्यावेळेला आपल्याला सगळे पैसे खात्यात येऊन जातात. सो आय होप आजच्या या व्हिडिओवरून तुम्हाला मेडिकल क्लेमची सगळी माहिती मिळाली असेल आणि जी की तुम्हाला उपयोगी पडेल असं मला वाटतं. तुम्हाला जर ही माहिती उपयोगी पडेल असं वाटत असेल तर मला कॉमेंटमधून नक्की सांगा, किंवा तुम्हाला कोणत्याही प्रकारची माहिती हवी असेल प्रेग्नन्सीतील तर मला नक्की कॉमेंट करा. आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब